श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. येत्या 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी मार्तंड भैरव षडरात्र उत्सव म्हणजेच खंडेरायाची नवरात्र, जिला की आपण चंपाषष्ठी असं म्हणतो, तर याची सुरुवात ही प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत आहे. तर पुरातन काळात मणी आणि मल्ल नावाचे 2 दैत्य होते. त्यांनी सज्जनाचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले. या युद्धात मणी दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी मल्हारी असे नाव मिळाले. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी या 6 दिवसाचे युद्ध झाल्यामुळे हे 6 दिवस खंडोबाचे नवरात्र असते. या 5 दिवसात उपवास करून तो 6व्या दिवशी सोडवला जातो. तर या दिवशी आपल्याला प्रतिपदेपासे दिवशी आपल्याला घटस्थापना कशी करायची आहे तर ते आपण बघणार आहोत आणि खंडोबाची तळी कशी भरणार आहोत. तर त्यासाठी खंडोबाला प्रिय असणाऱ्या वस्तू कोणत्या, फुलं कोणती आणि माळा कशी बांधावी, नंदादीप कशी असावी ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या सर्वांची जशी कुलदेवी असते त्याचप्रमाणे कुलदैवत हे आपलं खंडोबा महाराज आहे. जशी कुलदेवीची नवरात्र ही साजरी केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदैवत खंडोबाचे षडरात्र ही साजरी करायची आहे. तर त्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी मार्गशीर्ष प्रतिपदेच्या दिवशी आपल्याला जशी घटस्थापना आपण नवरात्रीत करतो त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबाची घटस्थापना करायची आहे. तर या दिवशी सकाळी स्नान करताना थोडंसं गंगाजल घेऊन स्नान करावं आणि नित्यकर्म करावं. आजच्या दिवशी घराच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं, कारण हळद ही जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही. ती बाहेरच्या बाहेरच जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती बाहेरच रोखल्या जाते. त्यामुळे शक्यतो उंबऱ्याला हळदीचं लेपन हे नक्की करावं. आणि देवघरात देवपूजा झाली असेल तर त्या ठिकाणी म्हणजे साधारण आपल्याला घटस्थापना ही ईशान्य कोपऱ्यात करावी. तर तुम्हाला शक्य नसेल तर जे सुटेबल जागा असेल तर त्या जागेवर करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला एक साधी पत्तरवाळी किंवा मग एक ताट, ज्याला आपण एक दुर्डी म्हणतो, किंवा टोपली, त्याच्यामध्ये साधारण थोडीशी आपल्याला एक टोपलं माती घ्यायची, ती ओली करून घ्यायची आणि साधारण त्याच्यामध्ये 7 किंवा 5 किंवा 11 अशी कडधान्य किंवा धान्य ही मिक्स करावी. जसं की गहू, ज्वारी, मूग, हरभरा अशा प्रकारचे आपल्याला जेवढे धान्य टाकता येईल तर कमीत कमी 7 किंवा 5 असावे. तर ही धान्य त्या मातीमध्ये छान अशी व्यवस्थित मिक्स करावी. तर सर्वात पहिले आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत तर त्या ठिकाणी पिवळे वस्त्र जर असेल तर नक्की अर्पण करावे, किंवा घरातील एखादे देवाचं धुतलेलं वस्त्र असेल तर ते अंथरावं. त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करावे आणि सर्वात पहिले अग्नी ही साक्ष असते, म्हणून आपण पहिला तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा प्रज्वलित करावा. कारण जोपर्यंत आपण अग्नी साक्ष नाही तोपर्यंत आपण जी काही पूजा केलेली असेल तर त्या पूजेचं आपल्याला फळ हे मिळत नाही. म्हणून सेवेला सुरुवात करताना दिवा हा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर संकल्प करावा की आपण जी काही सेवा करतो ती देवाच्या चरणी अर्पण करावी आणि ती सेवा अखंडपणे आणि व्यवस्थित ही महाराजांकडून परिपूर्ण व्हावी यासाठी संकल्प करावा. तर संकल्प करताना आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ, अक्षदा
ज्याला आपण अक्षता म्हणतो, हळद, कुंकू आणि एखादं फूल आणि थोडंसं पाणी घेऊन मनातल्या मनात आपली इच्छा बोलायची, आपल्या कुळाचं, गोत्राचं नाव घ्यायचं आणि संकल्प केल्याच्या नंतर ते पाणी त्या एका प्लेटमध्ये सोडून द्यावं आणि त्यानंतर मग आपण आपली पूजा मांडणी करतो. ज्याप्रमाणे आपण घटस्थापना करतो, तर खाली टोपली किंवा मग पत्तरवाळी, त्याच्यावरती टोपली, त्या टोपलीत माती 7 प्रकारची किंवा 5 प्रकारची धान्य आणि त्याच्यावरती एक पाण्याने भरलेला गडवा. तर पाण्यामध्ये साधारण 5 वस्तू किंवा 7 वस्तू टाकाव्या. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी भरतो ना, तर त्या पाणी भरताना तर आपण जी काही गंगेची नावे आहे, गोदावरीची नावे आहे किंवा गंगेचं स्मरण करून त्यामध्ये पाणी भरावं. त्यामध्ये 1 सुपारी, हळकुंड, 1 नाणं, हळद, कुंकू, अक्षता किंवा थोडंसं गोमूत्र टाकावं आणि त्याच्यावरती आपल्याला साधारण 5 विड्याची पाने ठेवावी आणि त्याच्यावरती एक भरीव आपली डिश ठेवावी. मग ती तांदळाने शक्यतो भरलेली असावी आणि त्याच्यावरती आपलं जसं आपण कुलदेवीचं टाक ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला इथे जे आपले कुलदैवत आहे खंडोबा महाराज, तर त्यांचं टाक आपल्याला इथे ठेवायचं आहे. तर जर ज्यांच्याकडे टाक नसेल तर त्यांनी सुपारीही या दिवशी ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घटाची स्थापना करायची आहे आणि आपल्याला शक्यतो दिवा हा आग्नेय दिशेलाच असावा आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर दिवा साधारण 5 दिवस चालेल आणि तो अखंड राहील, विझणार नाही किंवा त्याला हवा लागणार नाही अशा व्यवस्थित ठिकाणी तो दिवा ठेवायचा आहे. आणि दिवा हा विझला तरीही सकाळी नित्यकर्म जसं आपण आवरून घेतो त्याप्रमाणे इतर वेळेसही जर दिवा विझला तर हातपाय धुवावे आणि लगेच दिवा हा प्रज्वलित करावा. जर प्रज्वलित दिवा जर पडला तर अशा वेळेस आपल्याला दिव्याचीही शांती करावी लागते. परंतु जर दिवा विझला तर त्याला अशा कोणत्याही गोष्टी करायची गरज पडत नाही. आणि साधारण आपल्याला 6 दिवस छान अशा फुलांच्या, ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत माळी चढवतो तशा फुलांच्या पानांच्या आपण माळी ह्या चढवायच्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नवरात्रीमध्ये आपल्याला जसं दुर्गा सप्तशतीचं पठण करतो त्याचप्रमाणे आपल्याला खंडेरायाचं जे सप्तशती, मल्हारी सप्तशती आहे, तर त्याचं पठण करा किंवा मग तुम्ही मंत्राचंही पठण करू शकता. असं आपल्याला साधारण 5 दिवस 6 दिवस करायचं आहे. आणि रोज आपल्याला पंचोपचार पूजा ही दुरूनच करायची आहे. म्हणजे त्या टाकाला, त्या घटाला आपल्याला स्पर्श करायचा नाही आणि पाणी हे आपल्याला ज्याप्रमाणे घटाला आवश्यक आहे त्याप्रमाणे आपल्याला घटाला पाणी घालायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या खंडेरायाची सेवा करायची आहे. पोथीचं पारायण नक्की करावं. तर चंपाषष्ठी ही 6व्या दिवशी असते. तरी या दिवशी प्रत्येकाने मल्हारी महात्म्य हे ज्यांना 5 दिवस जमलं नाही त्यांनी कमीत कमी या दिवशी नक्की करावं. आणि तळी भरल्याच्या नंतर नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.